गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जे अजितदादांना सुचले ते स्थानिक लोकप्रतिनिधींना सुचेल का? लोकप्रतिनिधींच्या जवळचे ठेकेदार असतील तर ते दर्जात्मक कामे करत नाही. ठेकेदारांवर अंकुश ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाच तुमच्यावर कारवाई करू अशा धमक्या देणारे ठेकेदारांची देखील कमतरता नाही. त्यामुळेच मागील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्या पक्षात कॉन्ट्रॅक्टरने यूज नका, त्यांनी फक्त त्यांची कामे दर्जात्मक करा अशा सूचना करून माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर अथवा ठेकेदारांचे लाळ नसल्याचे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. परंतु लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती ठेकेदारांचाच गराडा आज आपणास बघायला मिळतो. विकास कामांचा दर्जा खालवत लोकप्रतिनिधींच्या मांडीला मांडी लावून बसणारे ठेकेदारांचे लाड आता बंद होणे तितकेच महत्वाचे. त्यामुळे जे अजितदादांना सुचले ते आपल्याही लोकप्रतिनिधींना सुचेल का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचं ना, कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका. कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा, नाहीतर पक्षात यायचं, पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर. आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो, आता ह्याचं बिल काढू का नको, काढू का नको. नाही काढावं तर ती दम देतो, थांब तुझी बदलीच करतो, तुला गडचिरोलीच दाखवतो. अरे काम करणं ही कुठला दमदाटी करतोय? जनतेचा पैसा आहे. अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हा जनतेचा पैसा आहे. हा सत्कारणी लागला पाहिजे. काय चूक आहे आमचे? हे आमचे विचार आहेत. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.